सरकारी प्रशासनाच्या डोक्यात सणसणीत अंजन घालणारी एक मोठी आणि थक्क करणारी बातमी पेणमधून समोर येत आहे। पेण खोपोली मार्गावरील भोगावती नदी पुलाजवळ प्रशासनाचा सुस्त आणि भोंगळ कारभार समोर आल्यानंतर संतप्त रिक्षा चालकांनी थेट स्मशानातील बांबू आणून पुलाला तात्पुरता संरक्षक कठडा बांधलाय। प्रशासनाला लाजवेल अशा या आंदोलनाची सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे। महिन्यापूर्वी याच रस्त्यावरील जीव घेण्या खड्ड्यामुळे आणि पुलाला कठडा नसल्याने हनुमान मंदिर परिसरात एका निष्पापाचा बळी गेला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला होता। या थरकाप उडवणाऱ्या घटनेला महिना उलटून गेला तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे साधा सूचना फलक किंवा संरक्षक कठडा बसवण्याची तसदी घेतली नाही। अखेर प्रशासनाच्या या अजब आणि उफराट्या कारभाराला कंटाळून चावडी नाका 3 चाकी रिक्षा चालक मालक संघटनेने आक्रमक पाऊल उचलले। मी रोजी आमचा एक रिक्षा चालक इथे अपघातामुळे गेलेला आहे। प्रशासनाने याच्यावरती काहीही लक्ष दिलं नाही। त्याच्यामुळे आज आम्ही चावडी नाका रिक्षा संघटनेतर्फे आमच्या मेहनतीने आणि रिक्षावाल्याला कमाई काय आहे ते आज सगळ्या लोकांना माहिती आहे। रिक्षा वाढलेल्या आहेत, पाहून ते 1 तासानी 1 नंबर लागतो 30 रुपयाचा। त्याच्यामुळे आम्हाला बांबू आणायला सुद्धा पैसे नाहीत। आम्ही स्मशानभूमीतले बांबू आणून हे सगळं इथे आज हे लावलेलं आहे। प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की आज बांबू लावलेत तर त्यांनी उद्या येऊन तिथं पाईपचं रॅलिंग करावं, ही आमची विनंती आहे। दोन्ही साईडला जेणेकरून परत इथे कुठे अपघातून एखादा आमचा बांधव, बाईकवाला नको, गाडीवाला, रिक्षावाला, कुणी पण असतील तर त्याचा जीव वाचावा म्हणून आम्ही केलेला आहे। तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर इथं येऊन हे पुढील कार्य त्यांनी